जॉबमुळे काय झालं आहे तुम्हाला सांगते मी आता नक्की काय होतं आहे माझं. मला लागलेलं आहे जॉब, बट जॉबमुळे खूप बिझी जाते सगळा दिवस. मला व्लॉग बनवायला पण टाईम नाही. आज संडे आहे बघा, तर संडे असल्यामुळं खुश होते. देवपूजा वगैरे केली, काहीच करायला भेटत नाही मला घरात न व्लॉग काहीच नाही. थोडं ट्रेनिंगचं डेज आहे, थोडंसं टेन्शन पण असतं, सो व्लॉग पण बनवत नाही आजकाल मी जास्त. स्टोरी टाकते बघा. आज संडे होता, भात परतलेला आणि बघा माझ्या चेहऱ्यावरून तुम्हाला समजत असेल मी आहे आजारी. म्हणजे डोळे बघा पापण्या पण लांबलेत. आजारी म्हणजे मला ताप येतोय 4-5 दिवस झालं आणि थंडी पण वाजते. सो माझ्या तोंडाला पण चव नाही आहे आणि काहीच बरोबर लागत नाही मला. चला खिचडी भात करून खाऊया. थोडं आज घरी येतं गरम गरम खाल्लेली चव तर येईल थोडी तोंडाला. रोज तर थंडच लागतं खायला आणि खायला पण भेटत नाही टाईमला. सो मला चला आज खिचडी भात करूया. आणि मी खिचडीचं वगैरे तांदूळ वगैरे शिजायला टाकला आणि फ्रीजमध्ये जाऊन बघते, कांदा पण कापला आणि फ्रीजमध्ये जाऊन बघते तर टोमॅटोच नव्हता. सो विदाउट टोमॅटोची खिचडी केलेली आहे आणि एवढी पण बेकार झाली नव्हती आणि एवढी पण चांगली नव्हती झाली, पण मीडियम झाली ती. माझ्या तोंडाला चव, सो मला काही समजतच नाही, फक्त गरम गरम समजते. सो मस्तपैकी खिचडी बनवलेली आहे बघा मी. आणि खिचडी एवढी खास नव्हती बरं का झाली तशी विचार केला तर, पण जॉबमुळं माझी धावपळ होते जास्त आणि त्यामुळे मी आजारी पडते. आय थिंक असं मला वाटतंय, काय माहीत कशाने आजारी पडलेली आहे. आणि ही बघा खिचडी झाली, मीडियम झाली, असू दे आता चालायचं एवढं.